अहिल्यानगर महानगरपालिकेनं शहरातील झेंडी हनुमान मंदिर समोरील अतिक्रमण हटवलंय। अहिल्यानगर शहरातील झेंडी परिसरातील हनुमान मंदिर समोरील 18,000 स्क्वेअर फूट आरक्षित जागेवरील अतिक्रमण महापालिकेनं काढून टाकलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील विविध भागातील पक्के पत्र्याच्या शेडची अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे। यापूर्वी जुने आरटीओ ऑफिस समोरील रस्त्याचं काम सुरू होतं, त्याला अडथळा येणारे अतिक्रमण काढण्यात आले। तर आता झेंडी हनुमान मंदिर समोरील 18,000 स्क्वेअर फूट आरक्षित जागेवरील पक्के पत्र्याच्या शेडचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होतं। ते हटवण्याकरिता संबंधित अतिक्रमणधारकांना गेल्या 15 दिवसांपूर्वीच नोटीस तसेच तोंडी सूचनाही देऊन ते काढण्याचे आदेश दिले होते। मात्र आजतागायत ते अतिक्रमण संबंधितांनी काढले नसल्यामुळे महापालिकेच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण भुईसपाट करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख इंजिनियर सुरेश इथापे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून शहर आणि उपनगरामध्ये अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सातत्याने सुरू आहे। त्या अंतर्गत आज सकाळी आम्ही आरटीओ पाण्याची टाकी शेजारील जो रस्त्याचं काम सुरू आहे, रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणारं एक अतिक्रमण हटवलं। त्यानंतर झेंडी प्रभाग कार्यालयाजवळ सरोस पाण्याच्या टाकीच्या बाजूला जी सर्वसाधारणपणे 18,000 स्क्वेअर फूट आरक्षित जागा आहे, या आरक्षित जागेवर व्यावसायिक आणि इतर स्वरूपाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्या अतिक्रमणधारकांना गेल्या 15 दिवसापासून आम्ही सातत्याने सूचना देत होतो की तुमची अतिक्रमणे तुम्ही स्वतःहून काढून घ्यावीत, परंतु त्यांनी ती अतिक्रमणे स्वतः न काढल्यामुळे आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळपासून ही कारवाई सुरू केलेली आहे। आणि या जागेवरील आपण पाहतात आरक्षित जागेवरील व्यावसायिक आणि इतर स्वरूपाची पत्रा शेड, गॅरेज आणि इतर सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे। आणि ही कारवाई पूर्ण जेव्हा होईल तेव्हा ही कारवाई इथे संपेल आणि यानंतरही शहर आणि उपनगरामध्ये अशाच स्वरूपाची कारवाई सातत्याने यापुढे सुरू राहणार आहे। याकरिता नागरिकांना आणि शहरवासियांना महानगरपालिकेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की त्यांची रस्त्याला वाहतुकीला अडथळा ठरणारी, नागरिकांना अडचण करणारी जी अतिक्रमणे असतील शहरामध्ये आणि संपूर्ण उपनगरामध्ये, ती अतिक्रमणधारकांनी स्वतः होऊन काढून घ्यावीत, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावे लागेल। आणि हे कारवाईमध्ये आम्ही सातत्य ठेवून अतिक्रमणे काढणार आहोत। धन्यवाद।